सो आता आपण काय बघणार आहे, व्हॉट इज अ फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. सो फंक्शनल ग्रुप हा पॉईंट आपल्या कार्बन कंपाऊंड चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. सो तुम्हाला याच्यासाठी आधी काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. बेसिक थिंग्स यू नीड टू नो. सो फर्स्ट वर्ड आहे हायड्रोकार्बन. सो हायड्रोकार्बन तुम्हाला माहीत असेल की हायड्रोकार्बन काय असतात, है ना. सो हायड्रोकार्बन, these are the compounds which contain only hydrogen and carbon. हे इतकं सोपं आहे. which contain hydrogen and carbon. त्याला काय म्हणायचं हायड्रोकार्बन. कंपाऊंड्स विच कंटेन हायड्रोजन अँड कार्बन ओनली. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा आता, तर मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे इथं, आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ऑलरेडी की हे स्ट्रक्चर कशाचं आहे. सो एक कार्बन आहे म्हटल्यानंतर काय येणार, मिथ येणार, आणि सिंगल बॉन्ड दिसतोय सगळीकडं म्हणून त्याला काय लावायचं, ANE. सो मिथेन. म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की कार्बन जर असे सिंगल बॉन्ड असतील तर त्याला आपण काय म्हणतो, नाही, कार्बन सगळीकडे सिंगल बॉन्ड असतं त्याला आपण वी कॉल इट ॲज अ अल्केन. आणि कार्बनच्या मध्ये कुठंतरी जर डबल बॉन्ड आला तर त्याला आपण वी कॉल इट ॲज अ अल्कीन. आणि इफ देअर इज अ ट्रिपल बॉन्ड देन इट इज अ अल्काईन. ठीक आहे. सो आपण परत कुठे डेफिनेशन सुरू करूया हायड्रोकार्बनची, म्हणजे परत रिवाईज करूया की कंपाऊंड विच कंटेन हायड्रोजन आणि कार्बन त्याला काय म्हणायचं, हायड्रोकार्बन. ठीक आहे. नाव लेट्स मूव टू द वन्स अगेन अल्केन. Alkane has general formula CnH2n+2. ठीक आहे. हा सगळ्यांना माहीत असेलच. नाव फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन फॅमिली इज मीथेन. and what is the structure of methane? So this is the structure of methane. Formula, how to find the formula for methane? सो मिथ यानी कि कार्बन कितना रहेगा, कार्बन 1 असणार त्याच्यामध्ये, आणि ANE असेल तर इट इंडिकेट्स काय आहे, हा अल्केन आहे, आणि अल्केनचा फॉर्म्युला काय असतो, CnH2n+2. मग तुम्ही इथं ही N इज इक्वल टू 1 पुट करायचं, C1. सो 2 × Nची व्हॅल्यू परत 1 पुट करायची आणि +2. सांगा मग काय होणार, A2+2. सो C1H4. सो असं हे आपण कॅल्क्युलेशन करत असतो आणि फॉर्म्युला फाइंड करतो. नाउ वी विल ड्रॉ द स्ट्रक्चर. ठीक आहे. आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतोय मी. बघा सगळ्यांनी स्ट्रक्चर ड्रॉ केलं. एक कार्बन आणि सिंगल बॉन्डनं काय जोडले आपण, हायड्रोजन. सो कार्बन किती बॉन्ड तयार करतो, नेहमी 4 बॉन्ड तयार करतो ऑलवेज. टेट्राव्हॅलेन्सी प्रॉपर्टी. हे बघा, हा तुमचा इथं पहिला बॉन्ड, हा दुसरा, फर्स्ट सेकंड, हा तिसरा, आणि हा तुमचा चौथा. म्हणजे जे बॉन्ड दाखवले आत्ता तुम्हाला मी लाल कलरच्या पेननं, ते काय आहेत, सगळे सिंगल बॉन्ड आहेत, आणि ते 4 बॉन्ड आहेत. म्हणजे कार्बन किती बॉन्ड तयार करतो, नेहमी 4 बॉन्ड तयार करतो. त्या प्रॉपर्टीचंच नाव काय आहे, टेट्राव्हॅलेन्सी. ठीक आहे. टेट्राव्हॅलेन्सी. आता समजा मी आता 2 नंबरचा मेंबर घेतला. बरं, आल्यापासून आपण मागापासून काय काय बघितलं, तर हायड्रोकार्बनची डेफिनेशन बघितली, अँड मग डेफिनेशनमध्ये कंपाऊंड विच कंटेन हायड्रोजन अँड कार्बन ते बघितलं. मग ते एक्झाम्पल्स बघितले हायड्रोकार्बनचे. मग अल्केन, अल्कीन आणि अल्काइन.
आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अल्केन अँड अल्काइन आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड अल्केन इज कॉल्ड सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड का म्हणायचं? बिकॉज इट हॅज कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे, कार्बनच्या मध्ये म्हणतोय मी, कार्बन 2 कार्बनच्या मध्ये. आणि अनसॅच्युरेटचा मतलब काय? कार्बन कार्बनच्या मध्ये काय असतं? सिंगल नसतो, तर डबल और काय असतो? ट्रिपल बॉन्ड असतो. नाउ वी आर नाउ स्लोली मूविंग टू द कन्सेप्ट ऑफ फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, सो आपण अल्केनचं पहिलं आता मिथेनचं काय बघितलं? पहिलं एक्झाम्पल बघितलं. दुसरं एक्झाम्पल बघूया, इथेन. ठीक आहे, सो मी थोडंसं तुम्हाला परत तेच रिपीट करतो की इथेनचा फॉर्म्युला तयार कसा केला मी. तर इथ मतलब इसका मतलब होता है कार्बन किती असणार? 2 ॲटम असणार कार्बन. परत वन्स अगेन ANE हे जे आहे ते काय सांगतं आपल्याला? CnH2n+2 म्हणजे अल्केन आहे. ANE मतलब हे अल्केन आहे. सो CnH2n. सो एनची व्हॅल्यू इथं काय पुट करायची? 2 पुट करायची. जो कार्बन आहे तो काय असणार आहे? तो एनची व्हॅल्यू असणार आहे. सो सोपा फॉर्म्युला आहे CnH2n+2. मी तुम्हाला पण शेवटी सांगेन पण की फॉर्म्युला कशी लक्षात ठेवायची, अल्केनची आणि अल्काईनची. सो याच्यामध्ये मग काय होणार? C2 अगेन इथं जे 2n आहे ते 2nच्या ऐवजी काय लिहायचं? इथं मल्टिप्लाय बाय 2 करायचं. हे दिसतं का? इथलं 2 इथं लिहिलं, ह्याला ब्रॅकेट करून +2 लिहा. इतकं सोपं आहे. मग सांगा काय होणार आहे? C2H4+2. सो तुमचा आन्सर येणार C2H6. नाउ लेट्स ड्रॉ द स्ट्रक्चर फॉर दिस इथेन. सो स्टेप्स बघा, तुम्हाला मी मगाशी स्टेप्स सांगितल्या नाही आहेत, आता स्टेप्स बघा कशा करायच्या. सो कितने कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. ठीक आहे, आणि हा तुमचा अल्केन आहे. सो सिम्पली 2 कार्बन तुम्ही बॉन्ड करणार. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड दाखवणार. ठीक आहे, झालं. पण आता आपण मगाशी म्हटलं की कार्बन टेट्रा व्हॅलंट आहे, तो किती बॉन्ड करतो? 4 बॉन्ड करतो. 4 कार्बन किती बॉन्ड करतो? 4 बॉन्ड करतो. मग हा जो पहिला कार्बन आहे, हा जो दुसरा कार्बन आहे, मग हे किती बॉन्ड करणार? पहिला कार्बन अजून किती बॉन्ड करायला पाहिजे? 3. दुसऱ्या कार्बनने पण किती करायला पाहिजे? मग इथं कोण लिहिणार तुम्ही? हायड्रोजन लिहिणार. हायड्रोजन आहे ना तुमच्यासाठी, हायड्रोजन आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला इथेन कळालं. नाव बघा आता मी काय करतो. काय करतो मी मुद्दामून ह्या स्ट्रक्चरमध्ये बाळांनो काय करतो बघा, कार्बन कार्बनच्या मध्ये काय घेतो मी? डबल बॉन्ड घेतो. मग आता राहिले किती? इकडं 2-2च हायड्रोजन येणार, इकडं पण 2 आणि इकडं पण 2. असं तुम्ही का म्हणाल सरांनी काय केलं असं? कारण कार्बन मॅक्झिमम किती बॉन्ड करतोय? 4 बॉन्ड करणार. मॅक्झिमम 4 बॉन्ड करतोय म्हणजे इथं 1 हा आला बघा, 2 आला, 3 आणि 4. म्हणजे हा जो कार्बन आहे स्टार केलेला त्याने किती बॉन्ड केले? 4. तसंच हा जो कार्बन आहे, आता मी ह्या कार्बनला डॉट नोटेशन दाखवतोय, इमॅजिन करा. तर त्याने किती केलेत? 1, 2, 3 आणि 4 झाले. म्हणजे आपण स्ट्रक्चर ड्रॉ करताना काय लक्षात ठेवायचं? कार्बनने किती बॉन्ड केले पाहिजे? नेहमी 4 बॉन्ड केले पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता नेमका या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये फरक काय? वरती सॉरी वरती इथेन आहे आणि खाली इथीन आहे. आता इथीन का आला? कारण की इथं कार्बन टू कार्बन कसला बॉन्ड आलाय? डबल बॉन्ड आलेला आहे. एक लक्षात ठेवा, कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये कधीसुद्धा काय येत नाही? डबल बॉन्ड येत नाही. ऑलवेज तो कसा असणार आहे? सिंगल बॉन्ड असणार आहे. पण कार्बन टू कार्बन आपण सिंगल बॉन्ड करू शकतो, कार्बन टू कार्बन डबल बॉन्ड करू शकतो, कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्डसुद्धा करू शकतो. कार्बन टू कार्बन असं 4 बॉन्ड आपण करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर मी काय म्हटलं की ह्या 2 कंपाऊंडमध्ये
काय नेमका फरक आहे ह्या दोन कंपाऊंडमध्ये, ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये? तर तुम्हाला इथं दिसते बघा, इथं काय आहे? सिंगल बॉन्ड आहे आणि इथं काय आहे? डबल बॉन्ड आहे. तर ह्या थोड्याशा चेंजमुळं कंपाऊंडचं नाव चेंज झालं. इथं होता इथेन आणि इथं काय होतं रे? इथीन. तर बाळांनो, ह्याला म्हणायचं वेगळा फंक्शनल ग्रुप. एक लक्षात घ्या, अल्केन, अल्कीन आणि अल्काईन हे फंक्शनल ग्रुप्स आहेत. लक्षात येते का? हे सुद्धा काय आहेत? फंक्शनल ग्रुप्स आहेत. आता फंक्शनल ग्रुप का म्हणायचं? बऱ्याच पोरं काय म्हणतील की स्टुडंट काय म्हणतील, सर इथं ए आहे फक्त, इथेन मधला ए आहे इथं आणि इथीन मधला फक्त ई आहे. मग काय फरक झाला? फरक पडला. काय पडला फरक माहिती आहे का? की कार्बन टू कार्बन जर सगळीकडं सिंगल बॉन्ड असेल तर त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी वेगळ्या असणार आणि कार्बन टू कार्बन जर डबल बॉन्ड असेल त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी वेगळ्या असणार. फॉर एक्झाम्पल बघा, मी काय म्हणतोय तुम्हाला कळतंय का? बघा, थोडंसं आपण फंक्शनल ग्रुपसाठी आपण डिस्कशन करायला लागलो आहे परत. म्हणजे आपला मेन पॉईंट तोच आहे. तुम्हाला मी थोड्याशा बेसिक गोष्टी सांगितल्यावरती मग फंक्शनल ग्रुप काय आहे बघा आता. तर अल्केन आणि अल्किन आत्ता आपण बघत होतो. तर अल्केनमध्ये तुमचा CH4 आहे, त्यानंतर C2H6 हा तुमचा कोण आहे? मिथेन आहे आणि हा तुमचा कोण आहे? इथेन. ठीक आहे. अल्किनमध्ये आपण मिथिन होऊ शकत नाही बाळांनो. मिथिन तर होऊ शकत नाही. कारण की का होत नाही? बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की मिथिन का तयार होत नाही. बाळांनो, अल्किनमध्ये काय सांगितणार आहे आपण की दोन कार्बन, कुठल्याही दोन कार्बनच्या मध्ये काय पाहिजे? डबल बॉन्ड पाहिजे. मला सांगा, मिथिनमध्ये एकच कार्बन असते, मग त्याचा डबल बॉन्ड होईल का रे कोणाबरोबर? नाही होणार. म्हणजे एक लक्षात घ्या, दोन कार्बनच्या मध्ये काय डबल बॉन्ड दाखवायचं. मग दोन कार्बन आले की तिथं कोण येणार शब्द? इथेन. त्यामुळे मिथिन पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. बरं, मग हिचं नाव मग हे तुमचा कुठला येणार? इथिन सुरू होणार, इथिनपासून. म्हणजे अल्केन कुठनं सुरू होते? मिथेन, इथेन, मग खाली प्रोपेन, ब्युटेन जाणार. तसं अल्केन कुठनं सुरू होणार आहे? इथिनपासून. इथिन, इथिन, इथिन. ठीक आहे. मग नेमका फरक काय आहे? तर तुम्हाला मगाशी सांगितलं, पुन्हा सांगतो, कार्बन आणि कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर तो कुठला असणार आहे? अल्केन असणार आहे. आणि कार्बन आणि कार्बन कुठल्याही दोन कार्बनच्या मध्ये बिटवीन एनी टू कार्बन ॲटम काय असेल? डबल बॉन्ड असेल, त्याला काय म्हणणार मी? इथिन म्हणणार. काय म्हणणार? इथिन. तर ह्या दोघांच्या केमिकल प्रॉपर्टी काय आहेत? डिफरंट आहेत, म्हणून ते फंक्शनल ग्रुप आहेत. का लगा? थोड्याशा एका चेंजमुळे काय झाला? सिंगल बॉन्डच्या ऐवजी काय झाला? डबल बॉन्ड झाला. आणि त्याचं काय झालं? त्याच्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टी सगळ्या काय झाल्या? चेंज झाल्या. फॉर एक्झाम्पल काय आहे? तुम्हाला मी एक्झाम्पल सांगायला खाली आणलेलं. इथं एक्झाम्पल आहे की जर तुम्ही अल्केनला काय केलं असं? बर्न केलं तर तुम्हाला क्लीन ब्लू काय मिळणार? फ्लेम मिळणार. म्हणजे निळ्या कलरची काय मिळणार तुम्हाला? फ्लेम, फायर मिळणार तुम्हाला बघायला. फ्लेम निळ्या कलरची. आणि तेच जर तुम्ही अल्किनला बर्न केलं तर तुम्हाला येलो कलरचे फ्लेम विथ काळा ढुसधूर विथ काय? ब्लॅक स्मोक. मग मला सांगा, हा फरक कोणामुळे आला? अल्केन बर्न होताना निळ्या कलरचा फ्लेम दाखवते आणि अल्किन जळताना येलो फ्लेम विथ ब्लॅक स्मोक. म्हणजे आपलं काय म्हणूया? थोडासा काजळी बाहेर पडत्या म्हणूया. मग हा फरक कुणामुळे आला? हा डिफरन्स कुणामुळे आला बाळांनो? तर हा डिफरन्स आला त्या सिंगल आणि डबल बॉन्डमुळे. म्हणून ह्या दोघांना काय म्हणायचं? फंक्शनल ग्रुप म्हणायचं. कळालं का मी काय म्हटलं? म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय फंक्शनल ग्रुपमध्ये? फंक्शनल ग्रुप म्हणजे असे असतात की जे कंपाऊंडची फंक्शनल ग्रुप असे ग्रुप आहेत, असे ग्रुप ऑफ कंपाऊंड्स आहेत. बघा, मी आता हळूहळू त्या डेफिनेशनकडे निघालो आहे. कुठल्या? फंक्शनल ग्रुपकडं.
ठीक आहे. हे समजून घ्या फंक्शनल ग्रुप काय आहे. फंक्शनल ग्रुप असे आहे की दीज आर कंपाऊंड्स, दीज आर काय बोला डिफरंट काय टाईप्स ऑफ. आपण ही डेफिनेशन परत काय करणार आहे, परत रिवाईज करणार आहे, परत नवीन तयार करणार आहे. तुम्हाला बेसिक सांगावलं आता. दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ कंपाऊंड्स विच हॅज डिफरंट काय केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. थोडंसं आता आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला तर कळलं असेल की फंक्शनल ग्रुपची बेसिक आयडिया काय आहे की फंक्शनल ग्रुप म्हणजे हे असे काय म्हणू आपण दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ कंपाऊंड्स विच हॅज काय डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. तुम्ही म्हणशाल की सर शब्द ग्रुप आहे इथं आणि तुम्ही इथं कंपाऊंड शब्द कसं काय वापरताय ते पण तुम्हाला मी सगळं सांगेन. शेवटपर्यंत तुम्ही काय द्या, व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला अजून क्लिअर कट कळेल. ठीक आहे. बघा आता आपण परत मगाशी ते बघितलेलं बघूया की मगाशी आपण काय बघितलं, अल्केन बघितला, नंतर काय बघितलं, अल्किन बघितला आणि अल्काइन. तुम्हाला माहिती आहे की कार्बन 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 कसा असतो, कुठल्या पण दोन कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड, बरोबर आहे की नाही. तर हे बघा हे असं स्ट्रक्चर मी जर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे की ह्याचं नाव काय होणार, दोन कार्बन असलं की इथं काय होणार, येऊ इथेन. कळलं का. हा तुमचा कोण झाला इथिन आणि हा तुमचा कोण झाला इथाईन. हे आहे. आता जसं इथं सिंगल बॉन्डचं काय होतंय, इकडे गेल्यावर काय झालं, सिंगल बॉन्डचं काय झालं बाळांनो, इकडं डबल बॉन्ड झाला. इकडे गेले की सिंगल बॉन्डचं काय झालं, ट्रिपल बॉन्ड. मग हे तिघे पण काय झाले, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप तयार झाले. आता समजा बघा माझ्याकडं मी इथेन ड्रॉ केला, परत मी तेच घ्यायला लागलो बेसिक. परत इथेन मी घेतो. बघा इथेन म्हणजे माहिती तुम्हाला दोन कार्बन असतात सिंगल बॉन्ड आणि राहिलेले मग आपण काय करतो, राहिलेले आपण हायड्रोजन लावतो, त्याची व्हॅलेन्सी टेट्रा व्हॅलेन्स म्हणजे चार बॉन्ड करत होतो. आता मी काय करतो माहिती आहे का, ह्यातला हा जो हायड्रोजन आहे, कुठला पण एक हायड्रोजन समजा हा घेऊया, हा हायड्रोजन मी काय करतो ह्याच्यापासून काढून घेतो म्हणजे काय करतो बघा असा दिसेल. आता मी निघालो कुठं, तुमच्या अजून चांगल्या डेफिनेशनकडं. मी ही वरची डेफिनेशन बेसिक कन्सेप्ट आहे, अजून आपण कम्प्लीट डेफिनेशन करणार आहे कशाची, फंक्शनल ग्रुपची. बघा आता बघा आता काय करतो मी इथं. तर इथं मी आता हायड्रोजन गेल्यामुळं इथं काय राहिलं, जागा रिकामी राहिलेली आहे. आता मी इथं हायड्रोजन न लावता मी काय लावला, ऑक्सिजन लावला, मी काय लावला, नायट्रोजन लावला, मी काय लावला दुसरा एखादा सल्फर म्हणण्यापेक्षा हायड्रोजन सोडून जर मी कुठला एखादा काय लावला, ॲटम लावला, तर त्या ॲटमला काय म्हणायचं, हेट्रो ॲटम म्हणायचं. काय म्हणायचं, हां मी आणि एकदा रिपीट करतो. म्हणजे द ॲटम, बघा ॲटम विच डिस्प्लेसेस हायड्रोजन, डिस्प्लेसेस म्हणजे काय, तिची जागा घेतोय. ॲटम विच डिस्प्लेसेस हायड्रोजन, दॅट ॲटम इज कॉल्ड हेट्रो ॲटम. सो ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जी CBSEला स्टेट बोर्डला विचारतात. ठीक आहे. सो ॲटम विच डिस्प्लेसेस हायड्रोजन और सबस्टिट्यूट म्हणा, डिस्प्लेस म्हणण्यापेक्षा तुम्ही काय म्हणू शकता, सबस्टिट्यूट, त्याची जागा घेतो. सबस्टिट्यूट्स हायड्रोजन, जो ॲटम हायड्रोजनची जागा घेतो, कॅप्चर करतो, त्याला म्हणायचं हेट्रो ॲटम. जसं आपल्या गावाकडं जमिनी कॅप्चर केल्या जातात त्या, आहे की नाही, भावाभावात त्या जमिनीसाठी भांडणं असते, ती कोणतरी जमीन, मग त्या दोघांच्या भांडणात कोणतरी तिसराच जमीन घेऊन जातो. त्यासारखं आहे की हायड्रोजनला बाहेर काढायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमनं ती जागा काय करायची, सबस्टिट्यूट करायची, घ्यायची, त्याला म्हणायचं
हेटरो ॲटम. 10वीला बऱ्यापैकी तुम्हाला ऑक्सिजन एक काय आहे, हेटरो ॲटम आहे. नायट्रोजन पण कधी कधी येतोय. आणि दुसरे कोणात माहिती आहे का, क्लोरीन, ब्रोमीन आणि कोण, आयोडीन, हे हॅलोजन आहेत. नाव ह्या ग्रुपलाच नाव आहे त्यांच्या, काय नाव आहे, हॅलोजन. मग हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे तिघं पण काय करतात, या हायड्रोजनची जागा घेतात. कळलं का. आता मी तुम्हाला परत येत सांगतो की हेटेरो ॲटम म्हणजे काय सांगितलं परत बघा, रिपीट करा दुसऱ्यांदा तुम्हाला समजून घेण्यासाठी. मी काय घेतलं मगाशी, इथेन घेतलेलं. इथेनचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2 कार्बन सिंगल बॉन्ड आणि राहिलेले परत हे काय करणार, हायड्रोजन, बरोबर आहे. त्यातलं परत मी काय करणार, एक हायड्रोजन हा काय करणार, एक इथनं बाजूला रिमूव्ह केलं सरळ त्याला म्हटलं बाजूला हो, आम्हाला फंक्शनल ग्रुप शिकायचं आहे. ठीक आहे, शिका फंक्शनल ग्रुप म्हटलं. मग काय केलं, आपलं स्ट्रक्चर असं झालं, बरोबर आहे का. बघा हे 2 कार्बन आहे की नाही, बघा. मग इकडं हा हायड्रोजनची जागा पूर्णपणे काय झाली, इथं रिकामी झाली. मग इथं कोण कोण जागा घेणार सांगा. जागा घेणार, ऑक्सिजन घेऊ शकतो, नायट्रोजन घेऊ शकतो, तुमचा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ही जागा तुमची घेऊ शकतात. आणि मग असं झाल्यावर ऑक्सिजन समजा इथं आला, समजा म्हणतोय मी, तो प्रत्येक वेळेला वेगवेगळा येतोय. त्या हायड्रोजन जागा ह्या कोणीपैकी घेतली तर वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात. आणि त्या प्रत्येक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक, प्रत्येक कंपाऊंडची केमिकल प्रॉपर्टी काय असते, वेगवेगळी असते. गंमत म्हणजे कधी बघा, आम्ही काय म्हणतोय, कधी नाही, बऱ्याच वेळेला एका ॲटम ऐवजी म्हणजे हायड्रोजन ॲटमला सबस्टिट्यूट करणारा, बघा हे पॉईंट महत्त्वाचं आहे, सबस्टिट्यूट करणारा, एक हायड्रोजन ॲटमला सबस्टिट्यूट करणारा कधी ॲटम नसून अख्खाचक्का ग्रुप असते. काय असतो, अख्खाचक्का ग्रुप. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, H ॲटमला काय केलं आपण बघितलं, काय केलं, ऑक्सिजन ॲटमनं काय केलं, सबस्टिट्यूट केलं. किंवा नायट्रोजन ॲटमनं काय केलं, सबस्टिट्यूट केलं. किंवा हॅलोजन्स आहेत त्यांनी सबस्टिट्यूट केलं, बरोबर आहे. अजून कोण करते बघा, आता ग्रुप लिहितो बघा, बॉन्ड OH हा ग्रुप आहे. त्यानंतर बघा कुठले ग्रुप आहेत, ठीक आहे. त्यानंतर बॉन्ड CO बॉन्ड हा एक ग्रुप आहे की अख्ख्याच्या ग्रुपनं काय रिप्लेस केले, हायड्रोजनला रिप्लेस केलं असेल. बॉन्ड COOH, बॉन्ड CHO, बघा. मग हे सगळे काय आहेत. त्यानंतर बॉन्ड NH2, त्यानंतर बॉन्ड COO बॉन्ड. मग हे सगळे काय आहेत रे, हे सगळे काय आहेत, ग्रुप आहेत. हे ग्रुप आहेत, कुणाचे ग्रुप आहेत, ॲटम्सचे ग्रुप आहेत. कळलं का, कुणाचे आहेत, वेगवेगळ्या ॲटम्सचे ग्रुप आहेत. मग हे ग्रुपसुद्धा त्या हायड्रोजनला काय करणार, सबस्टिट्यूट करणार. कळलं का. म्हणजे हे ग्रुप त्या हायड्रोजनच्या जागी येणार आणि काय तयार करणार, वेगवेगळे कंपाऊंड तयार करणार. मग आता आपण डेफिनेशनकडे येतोय, कशाच्या, फंक्शनल ग्रुपच्या. आता ही डेफिनेशन परफेक्ट आहे. आता जी करतोय आपण ती डेफिनेशन परफेक्ट आहे की फंक्शनल ग्रुप म्हणजे काय बघा. आता बघा मी काय म्हटलं की फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आपण आता बघणार आहे की मगाशी काय म्हटलं आपण, हायड्रोजन ग्रुपला काय करतो आपण, सबस्टिट्यूट करतो आणि त्याच्याऐवजी काय येतो, एखादा ॲटम येतो आणि त्या ॲटमला आपण नाव काय दिलेलं आहे, हेटरो ॲटम. तर मगाच्या पण डेफिनेशन 2 मिनिटं आपण रिवाईज करूया म्हणजे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन नाही होणार किंवा थोडंसं फास्ट झाल्यासारखं नाही वाटणार. हे बघा, आपण सुरू कुठून केलं होतं, फंक्शनल ग्रुपपासून. मग हे फंक्शनल ग्रुप म्हणजे काय होते, एक कंपाऊंडचा ग्रुप असेल. आपण म्हणतो ना की शाळेमध्ये मग मुलांचा ग्रुप वेगळा, मुलींचा ग्रुप वेगळा. मुलांचा ग्रुप का असतो बाबा, कारण की मुलांची एक बॉडी स्ट्रक्चर वेगळी असते, मुलींची एक बॉडी स्ट्रक्चर वेगळी असते, बरोबर आहे की नाही.
तसं केमिस्ट्रीमध्ये सेम स्ट्रक्चर असणारे, सेम प्रॉपर्टी असणारे काय असतात, कंपाऊंडचा ग्रुप असतो. त्याला काय म्हणतो आपण, एक ग्रुप मोनियम असतो त्याला. मग ह्या चॅप्टरमध्ये फंक्शनल ग्रुपचा अर्थ काय घ्यायचा, तर फंक्शनल ग्रुपचा अर्थ घ्यायसाठी आपण काय म्हटलं पाहिजे की मगाशी आपण अल्केन अल्किन अल्काईन बघितलं. मग ह्या अल्केन अल्किन अल्काईनमध्ये काय सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या की फंक्शनल ग्रुप बदलला की तुमच्या त्या कंपाऊंडची प्रॉपर्टी बदलली. हे लक्षात घ्या. काय काय आलं तुम्हाला, फंक्शनल ग्रुप बदलला की तुमच्या त्या कंपाऊंडची प्रॉपर्टी बदलली. मग पुढचं आपण कन्सेप्ट बघितली की हेट्रो ॲटम. मग ती प्रॉपर्टी का बदलेल, समजा एक हायड्रोजन सोडून त्याच्याऐवजी कोण आला, ऑक्सिजन आला, नायट्रोजन आला, हे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आले, म्हणजे हॅलोजन आले. मग जो ॲटम हायड्रोजनला काय करतोय, हायड्रोजन जागा घेतोय, हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतोय, त्याला म्हणायचं हेट्रो ॲटम. म्हणजे ह्याच्यामुळं काय होईल, नवीन कंपाऊंड तयार होईल. बरोबर आहे का नाही. पण समजा कधी कधी इथं एकटा ॲटम न येता तिथं अख्खा चक्का काय येतो, ग्रुप ऑफ ॲटम येतो. म्हणजे कुठलं बघा, OH बॉन्ड OH बॉन्ड CO बॉन्ड COOH बॉन्ड CHO बॉन्ड NH2. बॉन्ड म्हणजे ह्या रेषेला बॉन्ड वाचतोय बाळांनो, मी कळालं का, ह्या रेषेला काय असते, बॉन्ड NH2 असतोय. आणि नंतर काय बॉन्ड COO बॉन्ड. मग हे सगळे काय म्हणायचे, हे ग्रुप ऑफ ॲटम्स म्हणायचे. मग फंक्शनल ग्रुप तयार कसे होतात, तर बघा हेट्रो ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स, कळालं का, ग्रुप ऑफ ॲटम्स काय करतात, सबस्टिट्यूट हायड्रोजन ॲटम. कळालं का मी काय म्हणते, हेट्रो ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम सबस्टिट्यूट काय बोला, सबस्टिट्यूट हेट्रो ॲटम इन काय इन कंपाऊंड, देन तुमचे काय तयार होतात, फंक्शनल ग्रुप्स आर फॉर्मड. बघा फंक्शनल ग्रुप्स आर फॉर्मड. कळालं का सगळ्यांना, का नाही कळालं. तर इतकं काय म्हणूया आपण, सोपं आहे की फंक्शनल ग्रुप तयार कसे झाले. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, ज्या फंक्शनल ग्रुप म्हणजेच हे तुमचे हेट्रो ॲटम किंवा हे तुमचे ग्रुप ऑफ ॲटम की कोणाला सबस्टिट्यूट करतात, हायड्रोजनला, त्यांना काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुपचे आपण काय बघणार आहे, तुम्हाला बेसिक तुम्हाला टाईप्स सांगूया. ठीक आहे, फंक्शनल ग्रुपचे. तर आपण ऑलरेडी 3 बघितलेत. कुठले कुठले सांगा, अल्केन बघितलं आहे, अल्कीन पण बघितलं आहे आणि अल्काईन पण बघितलं आहे. कळालं का, अल्केन अल्किन आणि अल्काईन हे 3 फंक्शनल ग्रुप आहेतच. आता हेट्रो ॲटममुळं बघा आता कुठले तुम्हाला सिलेबसला कुठले आहेत बघा आता. तर बॉन्ड CL बॉन्ड BR आणि बॉन्ड I ह्यांच्यामुळं जे कंपाऊंड तयार होतील त्याला आपण नाव दिले, काय नाव दिले, त्या फंक्शनल ग्रुपला हॅलो असं नाव दिले. काय नाव दिले, हॅलो असं नाव दिले. फंक्शनल ग्रुपला त्या नाव काय दिले, हॅलो. नाव काय आहे त्याचं फंक्शनल ग्रुपचं, हॅलो नावच आहे त्या फंक्शनल ग्रुपचं. ठीक आहे. आता हेट्रो ॲटम जर ऑक्सिजन असेल, काय असेल, हेट्रो ॲटम जर ऑक्सिजन असेल तर त्याचे भरपूर काय आहेत भरपूर एक्झाम्पल्स आहेत किंवा भरपूर काय म्हणूया आपण टाईप म्हणूया. बघा आता हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर त्यात कोण कोण आहे बघा. त्यात सगळ्यात पहिल्यांदा बॉन्ड OH बॉन्ड CHO बॉन्ड COOH, त्यानंतर बॉन्ड CO बॉन्ड, त्यानंतर बॉन्ड COO बॉन्ड,
नुसता बॉन्ड ओ बॉन्ड एवढे तुमचे काय आहे ते 6 झाले का बघा. 1 2 3 4 5 आणि 6. मग बॉन्ड OH हा अख्खाचा ग्रुप आला तर त्याला म्हणायचं अल्कोहोल. म्हणजे लक्षात येते का, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन हा काय आहे, हेटेरोॲटम आहे, म्हणून तो मी ह्याच्या खाली लिहिला. बॉन्ड CHO ह्याला म्हणायचं अल्डिहाइड, ह्याला म्हणायचं कार्बोझायलिक काय ॲसिड, याला म्हणायचं कीटोन, याला म्हणायचं ईस्टर आणि ह्याला म्हणायचं ईथर. म्हणजे आत्ता आपण काय बघावलं परत सांगतो. आपण वरती फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन तयार केली की फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, की असे हेटेरोॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स की जे काय करतात, हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतात आणि नवीन कंपाऊंड तयार होतात. अशा हेटेरोॲटमला किंवा ग्रुप ऑफ ॲटमला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप म्हणायचं. मग फंक्शनल ग्रुप आपण कुठले बघितले, अल्केन अल्कीन अल्काईन. नंतर काय बघितलं आपण आता इथं, नंतर हे बघितलं की हॅलो नावाचा 4 नंबरचा, आणि हे ज्यात ऑक्सिजन हेटेरोॲटम आहे असे 6. कळलं का सांगा. परत एकदा कुठले बघितले आपण बघूया. पहिल्यांदा कुठला बघितला, अल्केन. नंतर कुठला बघितला, अल्कीन. नंतर कुठला बघितला, अल्काईन. हे झाले आपले कोणामुळे तयार झालेले, कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन टू कार्बन. आता इकडं म्हटल्यानंतर इकडं 3 बॉन्ड दाखवला पाहिजे, तिकडं किती दाखवलं पाहिजे 2, आणि इकडं 1च. नंतर हेटेरोॲटममुळे तयार होणारे कुठले बघा, हेटेरोॲटम. मग त्यातला तुमचा कोण बघितला आपण, हॅलो. दुसरा कुठला बघितला, ऑक्सिजन असणारे कुठले आहेत, मग 6 आहेत त्याच्यामध्ये. हॅलोमध्ये कोण येणार, बॉन्ड Cl, बॉन्ड Br आणि बॉन्ड I. आणि इकडं मग आपण 6 बघितले बघा, आहे की नाही. यात किती बघितले, टोटल 6, टोटल 6. आत्ता तुम्हाला 10thला काही जणांना 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत. म्हणजे CBSEला बघायला गेलं तर फक्त किती आहेत, 4च आहेत, आणि स्टेट बोर्डला मग किती आहेत, 6 आहेत. बघा आता इकडे लक्ष द्या. कुठला, बॉन्ड OH आहे की नाही 1 नंबरला. 2 नंबरला बॉन्ड CHO, नंतर बॉन्ड COOH, त्यानंतर बॉन्ड CO बॉन्ड, नंतर बॉन्ड COO बॉन्ड आणि बॉन्ड O बॉन्ड. मग हे जो हे जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे अल्कोहोल, याचं नाव आहे अल्डिहाइड, याचं नाव आहे कार्बोझायलिक ॲसिड, ह्याचं नाव आहे कीटोन, ह्याचं नाव आहे ईस्टर आणि ह्याचं नाव आहे ईथर. कळलं. तर हे, आणि अजून एक आहे तिसरा शेवटचा राहायला सांगायचा, नायट्रोजनचा. बघा नायट्रोजन डिस्प्लेस करतोय किंवा सबस्टिट्यूट करतोय असा कोण आहे, तो पण ग्रुप आहे बाळांनो, बॉन्ड NH2. आत्ता मी तुम्हाला हे सांगालोय कधीचं, तुम्हाला हे सांगालोय मी ह्या 10वीचा. 11-12 तुम्हाला जवळजवळ 20, 22, 23 काय आहेत, फंक्शनल ग्रुप आहेत. तर ह्या ग्रुपला नाव आहे अमाइन. आता ह्यातले CBSEला कुठल्या माहिती आहे का, CBSEला हो काय, हे अल्कोहोल, अल्डिहाइड, कार्बोझायलिक ॲसिड, कीटोन आणि ईस्टर फक्त एक कंपाऊंड आहे. एवढंच तुम्हाला आहे. आणि हे आहेत, हे आहे. इथर आणि अमाइन हे तुम्हाला CBSEला नाही, हे स्टेट बोर्डला आहे. ठीक आहे. तर हे सगळे काय झाले, टाईप्स ऑफ फंक्शनल ग्रुप. आणि हे पण तुम्हाला सांगितलं की मी काय, की फंक्शनल ग्रुप तयार कसे झाले. तर आता आपण इथे थांबूया. तुम्हाला आता पुढच्या लेक्चरला काय बघणार आपण, की फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, कंपाऊंड कसे ड्रॉ करायचे आणि त्याची नावं कशी तयार करायची. ठीक.